श्रीराम समर्थ परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, अतिशय सुंदर आहे, नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. सध्या मी कुठे आहे आणि मला कुठे जायचे आहे. 1. सध्या जग माझ्यासाठी आहे या भावनेत मी असल्याने जीवन स्वार्थी आहे. मी जगासाठी आहे ही भावना व्हायला पाहिजे, म्हणजे माझे जीवन आपोआप निस्वार्थी बनेल. 2. जड अशा दृश्य जगाला सर्वस्व मानून मी माझी भोग प्रवृत्ती पोषित आहे. सूक्ष्म अशा अदृश्याला सर्वस्व मानायला शिकले पाहिजे. तसे झाले म्हणजे माझी वृत्ती आपोआपच त्यागमय होईल. 3. ऐहिक सुख सतत हवे या अधीनपणामुळे मी सतत त्या धडपडीत असतो. भगवंत भेटावा ही तळमळ निर्माण झाल्याने मी चिंतनशील आणि निवृत्तीप्रधान बनले पाहिजे. 4. ऐहिक सुख मिळावे या नादाने देहातून सुख घेण्याची साधना सतत करीत आहे. ऐहिक सुख फसवे आहे याची खात्री पटली पाहिजे. मग भगवंताकडे माझे लक्ष लागेल व त्यातूनच आत्मज्ञान प्रकट होईल. 5. सध्या माझ्या जीवनात काम, क्रोध, मद, मत्सर इत्यादी विकारांचा धुमाकूळ आहे. त्यामुळे मी सतत असमाधानी आहे. माझ्या जीवनात आत्मानात्मविवेकाचा रम्य विलास असला पाहिजे. हे जमले म्हणजे माझ्या मनाला आपोआप समाधान लाभेल. 6. सत्ताधारी, श्रीमंत, कलावंत, राजविलासी आणि चैनी पुरुष हे माझे आदर्श पुरुष आहेत व त्यापैकी कोणीतरी एक पुरुष मी व्हावे असे वाटते. साधू, संत, महात्मे, योगी, त्यागी, आत्मज्ञानी व भगवंताचे प्रेमळ भक्त हे माझे आदर्श असावयास हवे. त्यापैकी कोणीतरी मी व्हावे असे मला सतत वाटले पाहिजे. 7. संकुचित वृत्तीमुळे माझी दृष्टी दोषी आहे. त्यामुळे दुसऱ्यांची निंदा माझ्या हातून घडते. त्यामुळे माझा अनेकांशी विरोध येतो. भगवत नामस्मरणामुळे वृत्ती विशाल होईल. मग दुसऱ्यांबद्दल प्रेम वाटेल, त्यांच्यातील गुणच दिसतील. त्यामुळे आपोआप अनेकांशी स्नेह जडेल. 8. सध्या दुसऱ्याच्या दुःखाबद्दल उदासीनता आहे. कधीतरी तर दुसऱ्यांच्या दुःखाने सुख वाटते. परोपकार करण्याची वृत्ती नाही अशी सध्याची मनाची अवस्था आहे. मला दुसऱ्याचे दुःख पाहवत नाही. परोपकार करण्याची हौस आतूनच व्हावी. दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी व्हावे असे सतत मनाला वाटले पाहिजे. 9. सध्या प्रपंचातील सुखाने सुखी तर दुःखाने दुःखी होतो. शृंगार, संगीत, नाच, नाटक, तमाशा इत्यादी विरंगुळ्याची स्थाने आहेत. प्रपंचातील सुखदुःखाच्या हेलकाव्यांनी मन खालीवर होऊ नये. दुःखाचा आघात झाला तरी मन डगमगू नये. हरिकथा, भजन, कीर्तन, प्रवचन, पुण्यतिथी, उत्सव इत्यादी साधने हीच खरी विरंगुळ्याची साधने बनली पाहिजेत. 10. देहालाच देव मानल्यामुळे मी देहच आहे अशा प्रकारचे देहाचेच अखंड स्मरण घडते आहे आणि त्यामुळेच भगवंताचे विस्मरण घडते आहे. देवाला सर्वस्व अर्पण करण्याची कला साधल्यास भगवंताचे अखंड स्मरण आणि त्यामुळे देहाचे आपोआपच विस्मरण घडेल. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम.